साताऱ्यात मोठी राजकीय हालचाल. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या बालेकिल्ल्यात यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एंट्री झाली आहे. सातारा तालुक्यात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 8 पैकी 5 जिल्हा परिषद गट आणि 16 पैकी 10 गण जिंकत वर्चस्व राखलं. मात्र काही ठिकाणी विरोधकांनी जोरदार शिरकाव केला आहे. आमदार महेश शिंदेंचा आत्मविश्वास त्यांना नडला. त्यांच्या ताब्यातील गट ते राखू शकले नाहीत आणि दोन्ही उमेदवार पराभूत झाले. 15 वर्षांपासून अभेद्य मानला जाणारा आमदार मनोज घोरपडेंचा वर्णे गटही यावेळी ढासळला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नौखे उमेदवार राजू शेळके यांनी जनतेच्या आर्थिक मदतीवर विजय मिळवत मोठी एंट्री केली. कारी गटात राजू भोसले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. शेंद्रे गटात दोन्ही राजे गटाची एकजूट दिसून आली आणि पूजा मोरे विजयी झाल्या. लिंब गटात सर्जेराव सावंत यांचा निर्विवाद विजय झाला. नागठाणे गटात अजित साळुंके यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. पंचायत समितीत भाजपने 10 जागा जिंकत सत्ता कायम ठेवली असली तरी राष्ट्रवादीचे 5 आणि शिवसेनेचा 1 सदस्य निवडून आल्याने विरोधकांचं अस्तित्व ठळक झालं आहे. एकूण चित्र असं की वर्चस्व कायम असलं तरी बालेकिल्ल्यात पडलेली ही भेग पुढच्या राजकारणात मोठं समीकरण बदलू शकते. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.